संबोधित करते त्यामुळे थोडं बावरल्यासारखं झालं. पण अनिल भाऊ म्हणजे आम्ही जेव्हा शिवराय संचलनाला यायचो त्यावेळेला मला वाटतं मी उपविभाग प्रमुख पण नव्हते आणि आम्ही सामील व्हायचो. पण आज ह्या सगळ्याचं सातत्य ज्याने ठेवलं, ज्या पक्षाने ठेवलं, नुसतं छत्रपती शिवाजी महाराज म्हणून नाही चालत, तर आपण ते जगून दाखवलं, आपण ते करून दाखवलं. आणि जसं आता वानगोळे साहेबांनी सांगितलं, नोकऱ्या मिळाल्या, पण नोकऱ्यानंतर ज्या लोकांच्या आपल्यावरती हंटा चालवण्या एवढ्या जीवा चालत होत्या, पेनं चालत होती, ती रोखण्याची ताकद ही आपल्या स्थानीय लोकांनी समितीची स्थापना झाली. आणि म्हणून ते लोक वटणीवर आले. आणि त्या वटणीवर आणणारे म्हणजे पहिल्या दिवसापासून आपल्याला आपले खासदार अनिल भाऊ देसाई आहेत. त्याप्रमाणे ते आता नाव पण मी घेणार नाही, कारण तेवढा आदर त्यांनी ठेवला नाही, इतकं सगळं देऊ नाही. त्यामुळे यांची न नावं घेतलेली बरी. आज आम्ही म्हणू की आमच्या अनिल भाऊ देसाई आहेत, त्यांची पुरी टीम म्हणजे मयेकर वगैरे रिअली तुम्हाला नमस्कार. पण ही सगळी टीम आम्ही असं बघत आलेलो आणि आज त्याच उत्साहाने शिवराय संचलनाचं जे हे संपूर्ण कार्य पहिले 4-5 महिने चालतं आणि आजही मग ती रिझर्व्ह बँक असू दे आणि त्याच्यानंतरच्या सगळ्या गव्हर्नमेंटच्या कुठल्याही आस्थापना असू दे, आजही त्या हुशाऱ्या करण्याच्या मानसिकतेमध्ये नाही. आणि आपलं ते स्थानिक लोकांची समिती सारखं असे किती कोणी जन्माला येऊ दे, पण ते घेऊ शकत नाही. ती ताकद, ती तडक आणि ज्या पद्धतीने संघटन एकत्र ठेवलंय त्या ह्याला सगळ्याला हॅट्स ऑफ. छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन की असे मावळे सतत जन्माला यावे आणि ते बाळासाहेब उद्धवजींच्या मार्गदर्शनाखाली चालावे, हीच आई जगदंबेची प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र.